नमस्कार, मी सतीश शेवळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूज. आपण काही दिवसापासून सतत पुसद महावितरण या विषयावर सोशल मीडियावर आवाज उठवत आहोत आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा, कारण अतोनात लोकांना त्रास होत आहे आणि तो त्रास जनता ही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त करत आहे. त्यामध्ये पुसदमधील काही वार्ड आहेत आणि काही आपल्या पुसद तालुक्यातील खेडे विभाग आहे आणि या संदर्भात काही लोक महावितरणच्या ऑफिसला रात्री बेरात्रीही जात आहेत, कारण लाईनचा त्रास हा सतत 8-10 दिवसापासून वाढत आहे आणि आजही तीच कंडिशन आहे. याच अनुषंगावर मी एक पोस्ट केली होती की आपण पुसदची उपविभागीय जे अधिकारी आहेत यांची आपण मुलाखत घेऊ आणि आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंटद्वारे मांडा. तर त्यानंतर आपल्या भरपूर कमेंट्स आल्या आणि मी तिथल्या जे अधिकारी आहेत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही फोन रिसिव्ह केले नाही. त्यामुळे आपण थेट यवतमाळचे अधीक्षक अभियंता ज्यांच्याकडे पांढरकवडा महागाव आणि आपला पुसद विभाग येतो, वरच्या लेवलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण फोन लावून ही माहिती कळवली आहे की असा आमच्या पुसद क्षेत्रात त्रास आहे आणि आपण यावर लक्ष केंद्रित करावे. काय सांगितले अधिकाऱ्याने आणि काय म्हटले हे आपण आता बघूया. हॅलो साहेब नमस्कार. नमस्कार. सतीश बोलतो शेवाळकर, वेद न्यूज चॅनल संपादक पुसदवरून. बोला बोला. विषय असा होता की पुसदनं लाईटचा खूप अत्यंत त्रास होत आहे लोकांना. हो हो हो. भरपूर वेळा लाईट जात आहे आणि अक्षरशः जस्ट तुम्हाला बोलत आहे साहेबांनी लाईन गेली एरावर लेवल. बरं. अतोनात त्रास होत आहे. काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नाही. मी ऍक्च्युली सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि कुठं लोकांना त्रास आहे या संदर्भात कमीत कमी साहेब 150 ते 200 लोकांना कमेंट मांडल्या. म्हणजे लोकांना प्रतिक्रिया मांडल्या त्याच्यावर. ओके ओके. म्हणजे लोकांना ऍक्च्युली त्रास आहे तो लोक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत आणि त्यांना त्रास आहे म्हणूनच ते व्यक्त करत आहेत. हो हो हो. दुसरी गोष्ट, मी आपले खासदार संजय भाऊ देशमुख यांनाही काल बोललो. त्यांचीही रेकॉर्डिंग मी व्हायरल केली आणि त्यांना सांगितलं की भाऊ असा त्रास आहे. ते बोलले की 2 दिवसात मी पुसदला मीटिंग घेईल आणि त्या संदर्भात आपण लोकांना. हा त्रास एकदम मागच्या 2-3 दिवसातच वाढला ना? तरी जवळपास साहेब ना, जो आता पाऊस वारा आलं होतं ना तेव्हापासून तेव्हा, आणि त्याआधी काय झालं की ते एक 2-2 घंटे, म्हणजे आमचं म्हणणं काय, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असेल तर एक दिवस पूर्ण बंद ठेवली तर माणूस ऍडजस्ट करते. पण इथं काही शेतकरी बांधव आहेत, लहान घरात मुलं राहतात, आधीच डासचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे काहीतरी याच्यावर उपाययोजना, म्हणजे असं काहीतरी तुम्ही थोडंसं लक्ष द्या ना सर. नक्की नक्की नक्की. आणि काय झालं, तो 4-5 दिवसापूर्वी वारा वादळ झालं ना, त्याच्यामध्ये झालं ते 15-20 मिनिटासाठीच, पण त्याने इतकं नुकसान केलं ना, सगळं यंत्रणा डिस्टर्ब करून टाकली. बरोबर. तर ते रेग्युलर करायला आपल्याला आता 4-5 दिवसाचा वेळ लागून गेला. पण आता आज उद्यामध्ये 1-2 दिवसामध्ये पूर्ण सिस्टीम रेग्युलर होऊन जाते. आपण मोठ्या प्रमाणात काम करत आहे आता तिथे. आणि आता हे थोडेसे अजून 8-10 दिवस त्रास होईलच, कारण की आपलं ट्री कटिंग जोरात चालू आहे सगळ्या याच्यावरती. प्री मान्सून मेंटेनन्सचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर हे एक 30 तारखेपर्यंत थोडासा त्रास, मग काय पूर्ण वर्षभर त्रास होत नाही. मग वारं वादळ जर का आलं तरच त्रास होतो. अदरवाईज मग हे मोठाही जरी पाऊस आला तरी मग त्याच्यामध्ये ट्रिपिंग कमी होऊन जातात. त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये झाडं बाकी सगळे कामं जे आहे प्री मान्सूनची ती करत आहे. नेमकं त्याच्यामध्ये ते 15-20 मिनिटाचं वादळ आलं पुसदला. हो राईट. त्याच्यामध्ये सगळा प्रॉब्लेम झाला. नाही, काही गोष्टी आम्ही समजून घेतो. आमचा काय, कारण तुमचं म्हणजे जे कर्मचारी आहेत यांची खूप जीवावरची कसरत आहे. आम्ही ऍग्री आहोत या गोष्टीसाठी. पण काही विषय काय होते साहेब की उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला वेळ मिळते तर त्यावेळेस झाडाची कटिंग करणं, कारण मेन पावसाळा आला की ते झाडं पडतातच, हे माहितच आहे दरवर्षी आपल्याला. हो. पण आपण ते कापूही शकत नाही ना, आपल्याला फक्त ट्रिमच करावं लागतं. हो, ट्रिमच करावं लागते. आणि दुसरी गोष्ट की मी साहेबांची, आपले पुसदचे विभागीय जे अभियंता आहेत त्यांची मुलाखत घेण्यासाठी पोस्ट टाकली होती. मी म्हटलं काही समस्या असेल तर मांडा. त्याच्यातही जवळपास 150-200 लोकांना प्रतिक्रिया मांडल्या. भाऊ आम्हाला या वार्डात त्रास आहे, या खेडेगावात पुसद तालुक्यातून त्रास आहे. नाही, हे बघा, मी एक सांगू का तुम्हाला, आता ते सोशल मीडिया जो आहे त्याच्यावर तर मग ते थोडंसं जरी असलं तर ते मुंगी असलं तर हत्ती सांगते ते, आहे की नाही.
त्याच्यावर काही जास्त रिलाय राहण्यात काही मजा नाही आहे. परंतु त्या वार्डामधून ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या एक शॉर्ट मध्ये समजा जर टाकल्या की ह्या वार्डात हा त्रास आहे, ह्या वार्डात हा त्रास आहे, जेवढं आपल्याला शक्य तेवढं आपण करून घेऊ ना. नाही नक्कीच नक्की. विषय काय आहे सर की कोणालाही आज तुम्हाला सांगतो, तुम्हालाही माहित आहे की कोणालाही वेळ नाही आहे. लोक प्रतिक्रिया अशी मांडत आहे की असं शॉर्टमध्ये कुठली काही शिवीगाळ करत नाही. भाऊ आम्हाला हा त्रास आमच्या वार्डात होत आहे, तुम्ही त्यांना कळवा. नाही कळवणार. मग हेच लोकांचं म्हणणं आहे. आणि मी एक पुसदचा नागरिक आहे आणि पत्रकारिता करतो, म्हणून मला माझं कर्तव्य आहे तुमच्यापर्यंत ही गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची. बरोबर आहे. मी तुम्हाला लागत त्या प्रतिक्रियेचे साहेब पूर्ण पेजेस स्क्रीनशॉट काढतो आणि मी तुमच्याकडे ते पाठवतो. तुम्ही त्याच्यावर दखल घ्या प्लीज. माझ्या व्हॉट्सअपवरच टाकून द्या. हो, व्हॉट्सअपवर टाकून द्या, मी बघून घेतो. चालेल साहेब. थँक्यू. ओके सर. थँक्यू.